मुंबई महानगरपालिकेचं आरक्षणपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव, त्यामुळे मुंबईचं महापौरपद पुन्हा एकदा महिलेकडे असणार. कुणाला महापौरपदी विराजमान होण्याची संधी मिळणार याकडे लक्ष. मुंबईतल्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. सोडतीत एसटी प्रवर्गाला डावललं. चक्राकार पद्धत अवलंबली जात नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. संपूर्ण सोडत झाल्यानंतर अंतिम निर्णय होणार. पुणे महापालिकेचं महापौर पदासाठीचं आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव. भाजपतून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आणि मंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजय असलेल्या मानसी देशपांडे तसंच सलग चौथ्यांदा निवडून आलेल्या वर्षा तापकीर यांचं नाव आघाडीवर. नवी मुंबई महापालिकेचं महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव. मंत्री गणेश नाईक यांच्या सून वैष्णवी नाईक या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार, तर नेत्रा शिर्के, माधुरी सुतार यांचीही नावं चर्चेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनुसूचित जमातीचा महापौर होणार. महानगरपालिकांच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या सोडतीत केडीएमसीचं महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव. एसटी प्रवर्गासाठी राखीव झालेली केडीएमसी ही एकमेव महापालिका. कल्याण डोंबिवली महापालिकेचं आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यानं तिघांना महापौरपदाची संधी. शिवसेनेचे किरण भांगले, हर्षाली थविल आणि मनसेच्या शीतल मंडारी हे तिघही अनुसूचित जमातीतून नगरसेवक. ठाणे, लातूर आणि जालना महापालिकेचं महापौरपद आरक्षण सोडतीत एसटी प्रवर्गासाठी राखीव, त्यामुळे या तीनही महापालिकांवरती अनुसूचित जातीचा महापौर होणार. ठाणे महापालिकेत मागील 19 वर्षात एससी प्रवर्गाला महापौर पदाची संधी मिळालेली नाही, त्यामुळे एससी महापौर होणार असल्यानं आनंद होतोय. शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदेंची प्रतिक्रिया. या आरक्षणानं सर्व समाजाला न्याय मिळत असल्याचीही प्रतिक्रिया दिली. ठाणे महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका विमल भोईर आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या डॉक्टर दर्शना जानकर यांना महापौर पदाची संधी. शिवसेनेच्या या दोनही नगरसेविका एससी प्रवर्गाच्या. चंद्रपूर महानगरपालिकेत सलग 5व्यांदा महिला महापौर होणार. महापौरपद महिला ओबीसीसाठी राखीव. काँग्रेसकडून संगीता भोयर आणि संगीता अमृतकर, तर भाजपकडून आशा देशमुख आणि संगीता खांडेकर महापौरपदाचे संभाव्य उमेदवार. जालना आणि लातूर महानगरपालिकेचं महापौरपद महिलांसाठी राखीव. एससी प्रवर्गातील महिला महापौर होणार. जालन्यात शिवसेनेच्या रीमा खरात आणि वंदना मगरे यांना महापौर होण्याची संधी. चंद्रपूर, जळगाव, अकोला आणि अहिल्यानगर महापालिकेचं महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव, तर इचलकरंजी, पनवेल, उल्हासनगर आणि कोल्हापूर महानगरपालिकेचं महापौरपद ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या महिला आणि पुरुष दोघांना मिळू शकतं. महापौर आरक्षणाच्या सोडती फिक्स होत्या. नागपूरमध्ये शिवानी दाणी यांच्यासाठी महापौरपद सर्वसाधारण महिलांसाठी ठेवलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप. गरज पडल्यास मित्रपक्ष न्यायालयातही जाईल, वडेट्टीवारांचं वक्तव्य. नाशिकचं महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आमच्याकडे सगळीकडे उमेदवार चांगले असून चांगला आणि अनुभवी उमेदवार देऊ, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये सभापतीपदासाठी भाजप आणि एमआयएमची युती. एमआयएमच्या नगरसेवकांना शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद मिळालं. एमआयएमच्या 3, राष्ट्रवादीच्या 2 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत. बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती. शिवसेनेचाच महापौर होणार. कोल्हापूरमध्ये पोस्टर झळकले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पोस्टर लावलेत. महायुतीतून शिवसेनेचा महापौर व्हावा अशी मागणी केली. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत आमदार नारायण कुचे यांचा पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करत असल्याचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. प्रभाग 24 मधून कुचे यांच्या बहिणीचा विजय तर चुकीचा निकाल दिल्याचा आरोप करत मुकुंदवाडीतील लोक रस्त्यावर उतरले होते. अमरावतीत कोणाचा महापौर बसणार याची उत्सुकता. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा महापौर बसणार असल्याची चर्चा, तर महाविकास आघाडीचाच महापौर बनणार, काँग्रेसचा दावा. भिवंडी महानगरपालिकेत गटनोंदणीनंतर काँग्रेसच्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी रवाना केल्याची माहिती आहे. भाजपकडून अजून गटनेता नियुक्त नाही. काँग्रेसचे 30, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आणि समाजवादी पार्टीचे 6 नगरसेवक सत्ता स्थापन करण्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप. पालिका आयुक्तांना दिलेली आकडेवारी आणि मतमोजणी झालेल्या आकडेवारीत फरक. वसंत मोरे यांची निवडणूक निकालाच्या आकडेवारीची प्रत पोस्ट करत टीका.
माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील 5 जण परभणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात। मुलगा, सून आणि पुतण्या भाजपकडून, मुलगी ठाकरेंच्या शिवसेनेकडून तर एक पुतण्या काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात। सोलापूरच्या माळशिरसमध्ये निवडणूक घरापर्यंत पोहोचली। राम सातपुते यांच्या पत्नी आणि आमदार उत्तम जानकर यांच्या मुलामध्ये दही गावात लढत। मोहिते कुटुंबातील 2 सदस्यही रिंगणात। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजन पाटील आणि उमेश पाटील यांची एकमेकांवर वैयक्तिक टीका। कुस्ती पैलवानासोबत होते राजन पाटलांचा उमेश पाटलांवर निशाणा, तर आपल्यासमोर लढायला पैलवानच लागेल, उमेश पाटलांचं उत्तर। राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष कल्याणराव काळेंसह अनेक नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश। अभिजित पाटील आणि उमेश पाटलांमुळे दोन्ही राष्ट्रवादी फुटल्याचा काळेंचा आरोप। उमेदवार फोडण्यापेक्षा बॅलेट पेपरवर खर्च करून निवडणूक लढवा, बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर भाजप आणि शिवसेना एकत्र असताना एकमेकांविरोधात लढणं म्हणजे जनतेला मूर्खात काढण्याचं काम, बिचुकलेंचं मत। रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक निवडणुकीच्या रिंगणात। नेताजी पाटील पंचायत समितीची निवडणूक लढवणार। कसोब पंचायत समिती गडामधून नेताजी पाटील निवडणुकीच्या रिंगणात। नांदेडमध्ये महेश कनकदंडे यांची भाजप गटनेतेपदी निवड। भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली। आगामी महापालिकेत रणनीती आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा। रायगड जिल्हा परिषदेसाठी 380 तर पंचायत समितीसाठी 683 उमेदवारी अर्ज दाखल। अलिबागमध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल। आज अर्जांची छाननी होणार। पुण्यात गंभीर अपघाताचे 110 ब्लॅक स्पॉट। हडपसर, कात्रज, वारजे परिसरात सर्वाधिक धोकादायक ठिकाणं असल्याची माहिती। वाहतूक पोलीस आणि प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज। पोलिसांकडून तपास सुरू असताना माध्यमांना दिल्या जाणाऱ्या माहितीबाबत सर्व राज्यांनी योग्य धोरण आखावं। सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 3 महिन्यांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी असेही निर्देश। लवकरच क्रेडिट कार्डप्रमाणे यूपीआय ॲपमधून लहान मोठ्या खर्चासाठी 5,000 रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार। यूपीआय क्रेडिट लाईननुसार व्याजाशिवाय पैसे परत करण्यासाठी काही दिवसांचा वेळ मिळेल। संबंधित तारखेच्या आत पेमेंट केल्यास व्यवहारावर कोणतंही शुल्क लागणार नाही। सोनं आणि चांदीच्या दरात घसरण। सोन्याच्या दरात 3,500 रुपयांची घसरण तर चांदीचे दर 17,000 रुपयांनी घसरले। जीएसटी शिवाय सोन्याचा आजचा दर प्रतितोळा 1,52,000 तर जीएसटी शिवाय चांदी प्रतिकिलो 3,13,000 रुपये। पालघरमधल्या चिंतूपाडा औद्योगिक क्षेत्रात फोम बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग। भगवती फोम असं आग लागलेल्या कंपनीचं नाव। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। मुंबई गोवा महामार्गावर सिलेंडरनं भरलेल्या छोट्या पिकअपला आग। वाहनातील इंधन लीक झाल्यानं आग लागली। पेणजवळील वाशीनाका परिसरातली घटना। आगीत सिलेंडरचे एकामागोमाग स्फोट। अनुसूचित जाती आणि जमातीसाठी असलेल्या दुभत्या जनावरांच्या वाटप योजनेत भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये मोठा घोळ। लाभार्थ्यांना भाकड आणि निकृष्ट दर्जाची जनावरं देऊन फसवणूक केल्याचा आरोप। चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी। सांगलीच्या आटपाडीतील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकरमधील चोरीचा छडा। लॉकर फोडून दागिने लंपास करणाऱ्या 4घांना अटक। 3,25,00,000चा मुद्देमाल जप्त। सांगली एसीबीची कारवाई। भंडाऱ्यामध्ये चोरांची भलतीच धिटाई। पोलीस मुख्यालयातूनच जप्त केलेला मुरमाचा टिप्पर पळवला। भंडारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। मुंबईच्या अंधेरी पश्चिम येथील डीएन नगर परिसरात संतापजनक घटना। शाळेतील मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेचा विनयभंग। मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल। बीडच्या सायगावमध्ये गोळीबाराची घटना। सय्यद अहमद अली हाशमीनं शेतातील कुत्र्यावरती झाडलेली गोळी पत्र्याच्या शेडला लागली। हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांकडून आरोपीला बेड्या, काडतुसांसह रिव्हॉल्व्हर ताब्यात। गोंदियातील कृष्णा स्वीट्स या दुकानात काम करणाऱ्या बालकामगाराची सुटका। बालकामगार संयुक्त कृती दलानं धाड टाकून 13 वर्षीय बालकाची सुटका केली। दुकान मालकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल। गडचिरोलीमध्ये 10,000ची लाच घेताना वनविभाग अधिकारी एसीबीच्या जाळ्यात। महेश
धामनगे असे लाचखोर क्षेत्र सहाय्यकाचं नाव. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या. आता या परीक्षा 17 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारीला होणार. पुण्यामध्ये ग्रँड टूरचा बालेवाडी ते बालगंधर्व असा 4था टप्पा पार पडणार. त्यामुळे उद्या पुण्यामध्ये दुपारनंतर शाळांना सुट्टी. पुणे महापालिकेच्या हद्दीतील सगळ्या शाळा दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार. अलिबागचा हापूस आंबा सर्वप्रथम वाशी एपीएमसीत दाखल. केतकीच्या मळ्यातील शेतकरी गौरव पाटील यांच्या हंगामातील पहिली आंब्याची पेटी पाठवण्याचा त्यांना मान. गौरव पाटील यांच्या बागेतील आंब्याच्या 2 पेट्या बाजारात. वाशिम बाजार समितीत तुरीला प्रति क्विंटल 7,750 इतका विक्रमी दर, तर बाजारात 1200 क्विंटल इतकी तुरीची आवक. दर्जेदार आणि चमकदार दाण्याच्या मालाला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी. पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याचा आज 294वा वर्धापन दिन. वाड्याबाहेर रांगोळी घालत दिल्ली दरवाजाला फुलाची सजावट. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवार वाड्याचा वर्धापन दिन समारंभ आयोजित. पंढरपुरात उद्या वसंत पंचमी अर्थात ललिता पंचमीच्या दिवशी होणार विठ्ठल रुक्मिणीचा स्वर्गीय विवाह सोहळा. मंदिर समितीकडून तयारी पूर्ण. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. अयोध्येतील रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज 2 वर्ष पूर्ण. आजच्या दिवशी 2024 मध्ये अयोध्येत भव्य मंदिर उभारून प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवतांची उपस्थिती होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.